श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. प्रत्येक स्वामी संदेश आपल्याला प्रेरणा देण्याचं काम करत असतं आणि पुढे जाण्यासाठी उभारी देण्याचंही काम करत असतं. त्यामुळे स्वामी संदेश हा आपल्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारा एक अनमोल विचार आहे आणि तो प्रत्येकाने ऐकावा अशी मी तुम्हाला विनंती करते. तर आजचाही स्वामी संदेश आवर्जून ऐका. चला मग सुरुवात करूया हे ऐकायला की आपले स्वामी महाराज आपल्याला काय सांगतात. स्वामी म्हणतात, आजही तुमच्यापैकी असे अनेक जण आहेत ज्यांना देव आणि दैवी तत्व यावर संभ्रम आहे. संभ्रम आहे. सर्वात प्रथम म्हणजे तू मानलंस काय आणि नाही मानलंस काय याचा फरक आमच्या तत्व स्वरूपाला पडतच नाही. स्वामी आपल्या भक्तांना म्हणतात की अरे, तू मानलंस काय आणि नाही मानलंस काय याचा फरक आमच्या तत्व स्वरूपाला पडतच नाही. कारण आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात, आम्ही आहोत म्हणून तुम्ही आहात. पण तरीही वाईट वाटतं तेव्हा जेव्हा तू आमची पारख चमत्कारांनुसार करू लागतो. तुमच्या आयुष्यात घडला चमत्कार तर मग तुम्ही करणार आम्हाला नमस्कार. तुमच्या आयुष्यात घडला चमत्कार तर मगच तुम्ही करणार आम्हाला नमस्कार. आणि नाहीच घडला चमत्कार तर मग तुम्ही आमच्या अस्तित्वावर, आमच्या असण्यावर बोट उचलणार. अरे मग अशा लोभी माणसांची, अशा लोभी मायेची आम्हालाही गरज नाही. आम्हालाही असे भक्त अजिबात प्रिय नाही जे फक्त आमचा चमत्कार बघून आम्हाला नमस्कार करतात. आम्हाला आमच्या भक्तांकडून फक्त निस्वार्थी प्रेमाची अपेक्षा असते आणि आपुलकीच्या भावनेची अपेक्षा असते. पण आमचा भक्त जेव्हा आमच्या दारात येतो आणि फक्त स्वार्थाच्या गोष्टी करतो आणि त्याही त्याला जर काही काळानंतर मिळाल्या नाही तर आमच्यावर तो भक्त बोट उचलतो, मग असे भक्त आम्हाला कधीही नको. आणि जेव्हा तू ही स्वार्थी भावना आमच्या दारात घेऊन येतो ना, तेव्हा तुला 1000 अनुभव आले तरीही तुला त्याची किंमत कळणार नाही किंवा तुला ते ओळखायला देखील येणार नाही. पण जो भक्त निस्वार्थीपणाने आमच्यावर विश्वास ठेवतो, त्याला त्रास होतानाही आमच्याकडे तो मायेने बघतो, आपुलकीने बघतो, त्याची मात्र जबाबदारी आम्ही स्वतः उचलतो. कारण असेच भक्त आम्हाला प्रिय असतात आणि असे भक्त आमच्यापासून कधीही दूर जाऊ शकत नाही. कोणीही आमच्या अशा भक्तांचं वाईट करू शकत नाही. कारण चमत्कार हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घडत नसतात. चमत्कार घडण्यासाठी देखील थोडी वाट बघावी लागते, थोडा काळ जाऊ द्यावा लागतो. आणि चमत्कार उगाच घडत नाही, त्यासाठी आपले कर्म देखील चांगले ठेवावे लागतात. नक्कीच ह्या जन्मातली कर्म तर असतातच, परंतु जर जुन्या कर्मांची वाईट फळ मिळत असतील तर ती आपल्याला भोगूनच संपवावी लागतात. आपली जर वाईट कर्म असतील आणि त्याची फळं जर आपल्यासमोर वाईट स्वरूपात येत असतील तर त्याला आपल्याला नाकारता येणार नाही. ते आपल्याला सहनच करावे लागणार, स्वीकारावीच लागणार. पण अशातही जर स्वामी सोबतीला असतील तर नक्कीच त्याची झळ कमी पोहोचणार आहे. परंतु वाट्याला वाईट एखादी गोष्ट आली तर आपण ते स्वामींवर ढकलायचं हे कितपत योग्य आहे? हे पूर्णतः चुकीचं आहे. उलट जेव्हा आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडू लागतात तेव्हा नक्कीच आपले वाईट कर्म संपत आहे असं डोळे झाकून म्हणायचं आणि पुढे पुढे जात राहायचं. नक्कीच असे भक्त स्वामींना नेहमीच प्रिय असतात आणि स्वामी अशा भक्तांना कधीही अंतरही देत नाही. स्वामी भक्त हो, स्वामींचा हा अनमोल संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला जसे स्वामी हवेहवेसे असतात तसं स्वामींनाही आपण हवेहवेसे असतो. परंतु आपण स्वामींकडे फक्त स्वार्थापोटी बघू नये, तर स्वामींना आपलं सर्वस्व मानावं. सुखात काय आणि दुःखात काय स्वामींची जागा कधीही बदलू नये किंवा स्वामींना कधीही कमी जास्तपणाने लेखू नये. एवढंच आपण भक्त असल्याचं आपलं कर्तव्य आहे ते पार पाडावं. कारण स्वामी नेहमीच आपली जबाबदारी उचलत असतात, पण हे आपल्या लक्षात येत नाही. तर चला मग भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.